जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे। आज आपण पोस्टाच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच 31 लाख रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण या पोस्टाच्या या योजनेतून फक्त व्याज म्हणून गुंतवणूकदारांना 31 लाख रुपये मिळतात। मित्रांनो, आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना। ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच नाही तर बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते ओपन करता येते। ही एक सरकारी योजना असून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती। 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते। या योजनेचे खाते मुलींचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मॅच्युअर होते। या योजनेला गुंतवणुकीवर सध्या स्थितीला 8.2% दराने व्याज दिले जात आहे। आता आपण सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार याचाच एक आढावा घेणार आहोत। कसं मिळणार 31 लाखांचं व्याज? पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि कमीत कमी 250 रुपये गुंतवता येतात। या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते। या योजनेचे अकाउंट हे 21 वर्षांनी मॅच्युअर होते। आता जर समजा पोस्टाच्या या योजनेत दरवर्षी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 21 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर 46,18,385 रुपये मिळणार आहेत। यामध्ये गुंतवणुकीची रक्कम ही फक्त 15 लाख रुपये इतकी असेल आणि उर्वरित रक्कम ही व्याजाची असेल। अर्थातच 31,18,385 रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळणार आहेत। सुकन्या समृद्धी योजनेच्या काही विशेषता: ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये। यामध्ये गुंतवलेले पैसे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत। बँकेमधील पैसे बुडू शकतात, मात्र यातील पैसे बुडणे अशक्य आहे। या योजनेत तुम्हाला फिक्स्ड आणि गॅरंटेड रिटर्न मिळतो। खरं तर मुलीच्या नावानं उघडलेलं खातं 21 वर्षानंतर मॅच्युअर होतं, मात्र जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची होईल आणि तुम्हाला तिचं लग्न करायचं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तिचं अकाउंट बंदही करू शकता आणि यातून पैसे काढू शकता। याशिवाय आणखी काही वेगळं कारण असेल तर 5 वर्षानंतर खाते बंद केले जाऊ शकते। लक्षात ठेवा, खातं उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षानंतरच खातं बंद केलं जाऊ शकतं। 5 वर्षाच्या आत या योजनेचे खाते बंद केले जाऊ शकत नाही। सुकन्या समृद्धी योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींची खाती उघडता येतात, मात्र ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत अशा कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्ती खाती उघडता येतात। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।